मंडळी तुम्ही कमेंट केली आणि आम्ही लगेच तुम्ही दिलेल्या सजेशन प्रमाणे इथे आलो. तर मी आली आहे कोल्हापूर इथल्या लक्ष्मीपुरीमधल्या खवय्या डायनिंग हॉलला. आय होप तुम्ही थाळीज ऑफ कोल्हापूरची सिरीज बघितली असेल. तर त्याच थाळीज ऑफ कोल्हापूरचा हा नंतरचा एपिसोड आहे. मला असं इथे भरपूर जणांनी फीडबॅक दिला की इथली थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. प्युअर व्हेज असं हे रेस्टॉरंट आहे. तर चला बघूयात आपण इथली थाळी कशी आहे, थाळीमध्ये काय काय आहे. बाय द वे फीड फूडी ट्रॅव्हलर चॅनलवरती दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन नवीन फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज येत असतात. त्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपल्याला लिहिलेलं आहे त्यांनी की 270 रुपयाची थाळी आहे आणि जर स्वीट तुम्हाला एक्स्ट्रा हवं असेल तर रसमलाई 60 रुपये, बासुंदी 50 रुपीज. तर हा आहे आजचा मेनू. तर ही अनलिमिटेड थाळी आहे. ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. अर्थातच तुम्हीच सजेस्ट केलेलं हे हॉटेल आहे. तुमच्याच कमेंट्स बघून मी इथे आलेली आहे. सो या बघूयात की कशी थाळी आहे. तसं मी मगाशी म्हटलं थाळीमध्ये काय काय आहे ते आपण बघितलं मेनूमध्ये. आता आपण थाळी कशी आहे ते टेस्ट करूया. हे काय आहे? कोशिंबीर. सुकी चटणी पण दिसतीये, ठेचा आहे, हे लोणचं दिलं आहे आणि हे बहुतेक केचप आहे. त्याबरोबर मीठ असं छान स्वच्छ पद्धतीनं ठेवलेलं आहे. सो हे छान वाटलं मला, एकदम मस्त. सो अनलिमिटेड हे पण घेऊ शकता तुम्ही. पनीर मक्खन गुजराती कढी. सगळं बघून माझं पोट भरलं आहे ॲक्च्युली. बरं असू दे बस. ठेपलाय का मेथीचा. मग खायचं तर छानपैकी भूक ठेवून या, कारण की इथे छानपैकी ते गरम गरम सर्व करतात आणि ते बघूनच असं मला खूप छान भूक लागली. इथे मस्तपैकी ताट माझ्यासमोर त्यांनी वाढलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी सगळं गरम गरम मला वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मला अशी खूप छान अशी भूक लागलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही आहे मस्त कोशिंबिरीची वाटी. तर याच्यामध्ये आहे काकडी, टोमॅटो असं सगळं कोशिंबीर वगैरे छान घातलेली. 2 बटाटे वडे मस्त, लिंबाची अशी मस्त रसाळ फूल, आलू रस्सावाला, पनीर मक्खनवाला, कढी आहे गुजराती कढी, गोड आहे, आमटी आणि गुलाबजाम आणि त्याचबरोबर बीन्स मसाला आहे, ठेपला एक दिलेला आहे, पापड आहेच आणि त्याचबरोबर ही आहे फुलका. तो पण गरम गरम मला आणून वाटतं. मग अशी दाखवल्याप्रमाणे हे जे सगळे डाव्या साईडचे पदार्थ आहेत तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. सो विदाउट वेस्टिंग मोर टाईम मी स्टार्ट करते. कशापासून करूया ते पण बटाटा वडा आधी चेक करूया. कोल्हापुरातला जो फेमस आहे स्टार्ट मी तुम्हाला दाखवणार. अजून पांढरा रस्सा यायचा आहे जो की व्हेज पांढरा रस्सा आहे आणि ते काय स्पेशल ॲक्च्युली मी खूप क्युरियस आहे की व्हेज पांढरा रस्सा कसा असू शकतो. तर तुम्ही जर व्हेज असाल आणि तरी पण तुम्हाला पांढरा रस्सा खायचा असेल, दिस इज द प्लेस यू कॅन कम. त्याचबरोबर इथे मस्त त्यांनी दिली आहे बासुंदी. तर ती पण मी खाऊन बघणार आहे की कशी आहे आणि ताक आपण नंतर केलं. चला आता बटाटे वडा बघूयात. मस्त भरपूर सारं आहे. टिपिकल कोल्हापुरी बटाटा वडा. मस्त झणझणीत द्या बटाटे वडा जो आहे छान वाटतं आणि वरचं जे आवरण आहे त्याच्यात मस्त खुसखुशीत आहे एकदम. छान वाटलं मला बटाटे वडा. पुढची आहे बीन्स मसाला. कूट दिसतंय ह्याच्यामध्ये मला, शेंगदाण्याचं जे कूट आहे आणि बीन्स आहेत भरपूर साऱ्या. मस्त कोथिंबीर वगैरे घातली आहे. कढीपत्ता दिसतोय. अतिशय सात्विक पद्धतीची अशी बीन्स मसाल्याची भाजी मस्त वाटते मला. मी आता जो पुढचा आहे पनीर मक्खनवाला तो ट्राय करते पोळीबरोबर, फुलक्याबरोबर. पनीरचे छान भरपूर सारे तुकडे आहेत त्याच्यामध्ये. कॅप्सिकम दिसत आहे. पनीर आणि मेन भरपूर घातलं आहे त्यांनी. वा, पनीर मक्खनवाल्याची भाजी पण खूप मस्त आहे. तर हा आहे व्हेज पांढरा रस्सा. तर नॉनव्हेज पांढऱ्या रस्स्यामध्ये चिकन ब्रॉथ किंवा मटन ब्रॉथ वापरतात. तर ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये काजूचं जे बी असतं ते वापरलं जातं, मगज बी वापरलं जातं आणि त्यांनी मस्त गरम गरम मस्त कोथिंबीर घातलेली आहे. सो हा प्यायचा असतो माझ्यामध्ये, राईट. आपण घेऊन बघूया कसं आहे. वा, व्हेरी नाईस. मस्त एकदम चव आली माझ्या तोंडाला. खूप मस्त वाटलं. व्हेरी नाईस, खूप छान आहे.
म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन असून पण पांढऱ्या रस्स्याची चव कोल्हापुरात येऊन घेऊ शकता. आणि मला वाटते बहुतेक मी पहिल्यांदाच हा प्रकार इथे खाल्ला आहे कोल्हापुरामध्ये. बाकी कुठे बहुतेक हा नाही आहे, मला माहिती नाही. तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये अजून कुठे असं काही मिळतं का. सो लेट्स चला पुढचं आपण ट्राय करूयात, जो की आहे आलू रस्सावाला. ही भाजी मला मस्त दिसतीये आणि मला मेन चांगलं काय वाटलं की स्पाइस लेवल आहे ना ती एकदम मीडियम आहे. खूप असं ओव्हर स्पायसी खूप काही जास्त नाही आहे. सो ही आलू रस्सावाला पण छान वाटते. मी म्हणलं तसं स्पाइस लेवल एकदम परफेक्ट आहे. सात्विक पद्धतीचं आपण जे जेवण म्हणतो ना ते मला इथं वाटलेलं आहे. तरी पण मी परत एकदा खाऊन बघेन. त्याच्यामध्ये लसूण वगैरे पण दिसतोय, छान कांदा आहेच, कोथिंबीर मस्त सगळ्यात भरपूर घातली. असं जरा आंबटसर छान आलू रस्सावाला चव आहे, त्यामुळे छान वाटतंय. मला आवडलं, तिन्ही भाज्या आवडल्या. बेन्स पण सगळ्यात जास्त छान आहे आलू रस्सावाला, जास्त आहे. आपण ठेपला कसा आहे बघूयात. छान आहे. ठेपल्याचं जसं टेक्स्चर असायला पाहिजे, थोडंसं क्रिस्पी पण मऊ पण त्याच पद्धतीचं सेम आहे. तर इथे चटणी लोणचं वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आता तसंच खाऊन बघते कारण की मला टेस्ट बघायची आहे. मेथीचा एकदम हलका असा स्वाद उत्तम प्रकारे येतो आणि फार जाड पण नाही आहे आणि फार मऊ पण नाही. तुम्ही म्हणाली कोशिंबीर काय ट्राय करते, पण कोशिंबीर हा एक असा कोर प्रकार आहे ना की जो सगळ्या ठिकाणी चांगला नसतो, कधी कधी खूप पाणीदार केलेला असतो. सो लेट्स माझा हॅपी डान्स आहे. मला कोशिंबीर आवडते तेव्हा मी असा हॅपी डान्स करते. सो मस्त आहे कोशिंबीर, एकदम ठीक आहे. छानपैकी कूट घातलं जाण्याचं, त्याच्यामध्ये दही आहे आणि छान मस्त तशीच दिली आहे. त्याच्यामुळे सॅलेडसारखी पण ती वाटते. मला उत्साह आला अजून पुढचे पदार्थ ट्राय करायला. सो हा जो ठेचा दिसतोय ना त्याचा वास मस्त आहे आणि इन हाऊस बनतो हा, आपल्या इथे बनतो, रोज फ्रेश बनतो हा. तर मस्त आहे एकदम. हा मिक्सरवरती काढला असं नाही वाटत आहे मला. त्याच्यामुळे जरासं ट्राय करून बघूयात आपण, कारण की मला फ्रेश दिसला एकदम तो त्यांनी आणून ठेवलेला. आणि कोल्हापुरात आला आणि तुम्ही ठेचा वगैरे नाही ट्राय केला तर काय ट्राय केला, राईट. सो आपण तो ठेपला बरोबर खाऊन बघूयात. छान. त्याच्यानंतर मग मी बासुंदी ट्राय करेन, म्हणजे मला जास्त तिखट लागतं. आता तुम्ही किती अमाऊंटमध्ये खाताय त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती तिखट लागणार आहे. पण छान आहे, म्हणजे तो फ्रेश आहे हे जाणवून येतं त्याच्या वासावरून आणि त्याच्या टेस्टवर. त्याच्यामध्ये लसूण पण आहे, लसूण तर आहेच, छान मस्त लागतो. खूप जास्त स्पायसी नाही आहे, मीडियम आहे. बट हां ऑफकोर्स त्याचा म्हणजे तिखटा लागणार आहे. ठेपल्याबरोबर खूप कमाल लागतोय, मस्त एकदम छान. जास्त हसं पिठी खूप छान. जम ट्राय करते. हे पण इन हाऊस बनतात आपल्याकडे, छान मुरलेले दिसतात मी जेव्हा ओपन केलं. मस्त. गुलाबजाम पण छान. नाही गुलाबजाम छान आहेत, मस्त आहेत, मला आवडले गुलाबजाम. तर त्यांच्याकडे गोड पदार्थ रोज वेगवेगळे असतात अवेलेबिलिटीनुसार. तर त्यांनी सगळं बाहेर मेनू वगैरे लिहिलेलं आहेच, त्याच्यामुळे तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही एक्स्ट्राचे मागू शकता. माझ्याकडे नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. गोड पदार्थ आहे तो म्हणजे बासुंदी. तर मी आधीच्या व्हिडिओत पण सांगितले की टेस्टवरती डिपेंड आहे मला आवडते की नाही ते. लेट्स सी. वा मस्त आहे, प्रॉपर एकदम छान. खव्याची बासुंदी जी म्हणतो, ज्याच्यात नरसोबाच्या वाडीची आठवण येते आपल्याला, ती वाली आहे. मस्त मस्त भरपूर ठीक आहे. त्याच्यामध्ये बदाम घातलेत त्यांनी खूप सारे, छान ड्रायफ्रूट्स आहेत. सो छान वाटते, मस्त खव्याची बासुंदी. व्हेरी नाईस, आवडली मला ही, छान. माझी कढी आणि आमटी ट्राय करायची राहील. सध्या ती दाल खिचडी बरोबर मी कढी ट्राय करते.
फुलके पण ना एकदम पातळ आहेत व्यवस्थित, एकदम छान प्युअर व्हीटचे आहेत ते कळतं. मला जर आत्तापर्यंतची मी ट्राय केलेली बेस्ट व्हेज थाळी जर कोणी विचारलं तर मी नक्कीच ही म्हणून रेकमेंड करेन. तर थोडंसं आंबटसर आहे, पण मीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जाईल. घेतली दाल खिचडी आणि छान नेहमी थाळीमध्ये असते तशी मला थाळीतला सगळ्यात कुठल्याही थाळीतला आवडणारा पदार्थ म्हणजे खिचडी आहे. आणि त्याच्याबरोबर मला कढी खायला खूप आवडतं. सो कढी पण छान थिक आहे, एकदम मस्त आहे. सो लेट्स सी कशी लागते. कढी बेस्ट आहे. आजपर्यंत मी जिथे जिथे ट्राय केली आहे त्यातली ही बेस्ट कढी आहे. मस्त कन्सिस्टन्सीला एकदम परफेक्ट. तर कढीची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप परफेक्ट आहे. मस्त मिरची, त्याच्यात कोथिंबीर वगैरे सगळं घातलेलं आहे आणि आंबट गोड अशी जी आपण गुजराती कढी म्हणतो ना तशी, आणि ती खिचडीबरोबर खायला एकदम परफेक्ट आहे. सो आंबट गोड आणि एकदम परफेक्ट आहे स्पाईसला सगळंच. नाही तुमच्याबरोबर जर लहान मुलं वगैरे पण असतील ना तर ही जी खिचडी मिळते ती पण खायला खूप छान आहे. बाय इथे जो पांढरा रस्सा आहे तो आठवडाभर नसतो, सोमवार गुरुवार आणि ठराविक दिवशीच मिळतो. आज इथे पार्टी आहे त्याच्यामुळे त्यांनी पांढरा रस्सा इथे ठेवलेला. मस्त वाफळलेला हा मसाले भात आहे. भरपूर मस्त कोथिंबीर आहे, मला इथं गाजर दिसत आहे, टोमॅटो दिसत आहे, छानपैकी कढीपत्ता आहे. सो आता ट्राय करून बघूया कसा लागतोय. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं की मला मसाले भाताबरोबर कोशिंबीर किंवा सॅलड खायला खूप आवडतो. सो लेट्स ट्राय. मस्त मटार पण घातल्यात बरं. मसाले भाताचा वासच इतका परफेक्ट येतो की आपण ते कार्यालयात मस्त खातो ना, असं तो वाफळलेला मसाले भात, त्याची सेम आठवण आली मला. स्मेलवरूनच खूप सॅटिस्फाय झालं ॲक्च्युली. भाताची शिता आहेत त्याची मध्येच फार फुटलेली नाही आहे. भाज्या आहेत छान छान. ओव्हर स्पायसी अजिबात नाही आहे. स्पाइस लेवल एकदम मीडियम आहे मसाले भाताची. आता त्याच्यात मिरची असणारा थोडासारखा आहे, मॅनेजेबल आहे. मस्त. मसाले भाताचा तडका नंतर लागतो ॲक्च्युली. छान लागतोय खरं. गुड. 1994ला आपलं हॉटेल चालू झालेलं आहे, 1994. आणि त्याची सुरुवात अभय ओसवाल ते आमचे ओनर होते त्यांनी केली. एक्सपायर झाले 2012ला. त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस संजीवनी ओसवाल हे सगळं बघत आहेत. मी इथं मॅनेज करतोय. आपली कुठेही शाखा नाही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स इथला बेस्ट होता. सर्व्हिससुद्धा उत्तम आहे. इथले जे गणेश सर आहेत त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे सहकार्य केलं, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि थाळी तर बेस्ट आहेच. अर्थातच नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. थाळी तर बेस्ट आहेच. तर त्याच्यामुळे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.